ये बघा. चला तर मग आज चिवडा करूया. आणि इतकं मोठं पातेल्याची साईज आपण आज घेतलेली आहे. त्याचबरोबर हा जम्बो साईज काविलता आणि पोहे ढवळायला तर सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ दिवाळी लवकरच 4 दिवसावर आलेली असल्यामुळे आपण आज पोहे बनवत आहोत. बघूया आता कसं होतंय काय होतंय. सो ओके, अकॉर्डिंग टू लेटेस्ट ब्युरो, इट मीन्स फ्रॉम ट्रस्टेड न्यूज, हु इज द बेस्ट शेफ फॉर चिवडा? कॅन यू टेल? कळलं? बेस्ट शेफ वैभव. आणि हा जो विश्वास आहे ना, हा विश्वास मी तब्बल 10, 12, 13 वर्ष मी कमवलाय की चिवडा बनवण्याचा जो बेस्ट शेफ आहे तो मीच आहे म्हणून. बरोबर ना ग? ओनली चिवड्यासाठी मी बेस्ट शेफ आहे. ओके, आता हा आपण ढवळून घेऊया मस्त. थोडासा काय माहिती का, खूप गरम झालंय पातेलं, खूपच गरम झालंय. चटका लागू शकतो कारण खाली गॅस पण खूप मोठा ठेवला आहे, त्यामुळे करपण्याची शक्यता आहे. व्हिडिओच्या नादामध्ये करून घेऊया पटापट. चाळायला हवे होते का हे पण? नाही, गरज नाही. जरा ओके आहे सगळं. आणि एक तुम्हाला परवाचा एक्सपिरियन्स सांगतो. आम्ही जस्ट मी डीमार्टसाठी गेलो होतो, म्हणजे काही आणायला तिथून. तर त्यावेळेला मला चिवड्याचं पाकिट दिसले आणि दिवाळीच्या सगळ्या फराळांचे मला पाकिट दिसले. त्यातून म्हटलं आपण एक ट्रायल पीस म्हणून एक अर्धा किलो चिवडा आणून बघितला आणि शंकरपाळ्याचं पाकिट आणलं. काहीतरी असेल एक 80-90 रुपये पाव किलो. काय ग? अर्धा किलो ना? 100 रुपयाच्या आसपास होतं. ओके, हां, 100 रुपये अर्धा किलो पोहे होते, सॉरी चिवडा होता. आणि 80-90 रुपये आसपास काहीतरी शंकरपाळे होते. आणि बाकीचं पण सगळं चकली सगळ्याच गोष्टी असं 80 ते 90 रुपये अर्धा किलो वगैरे अशा होत्या. पण ज्या वेळेला पण शंकरपाळा तोंडात घातला ना, एक शंकरपाळा तोंडात घातला त्याच्यानंतर दुसरा खायची इच्छा झाली नाही. इतकं ते म्हणजे काहीतरी वेगळंच त्याला टेस्ट वगैरे होती. आणि असं वाटलं की नको, कशाला आणलं असं वाटत होतं. की ते बघून असं वाटत होतं ना, लाइटिंगमध्ये सगळं हां कडक होते आणि जसं घरी बनतात तसे त्याला चव अजिबात नव्हती. चिवडा असा गोड जास्त, चिवडा फुल गोड, नुसताच गोड चिवडा होता. त्याच्यामुळे आपण ते ड्रॉप केला सगळा प्लॅन. म्हटलं नको, घरी केलेलंच बेस्ट राहील. आणि म्हणून मग सगळं आता हे घेऊन आलो आणि आपण मी घरीच करणार होते, पण यांना हौस होती बाहेरचं आणून खाऊन. हां, टेस्ट करायचे होते आणि ते 150-200 रुपये साधारण फुकट गेल्यासारखं झालं असं. आणि मला बघता क्षणी काय वाटलं, अरे बापरे, पाव अर्धा किलो 80-90 रुपयात म्हणजे बेस्ट आहे ना, घरामध्ये करायची गरजच नाही. पण तुम्ही ते खाऊ शकत नाही अशी एक परिस्थिती आहे. आणि आता तो ऑलमोस्ट संपत आलेला आहे चिवडा. आता हे घेतलंय आपण. आता आपण ह्या चाळून घेतला. मी म्हटलं होतं की नको चाळू म्हणून, मी म्हटलं नको चाळू, पण म्हटलं त्यांनी म्हटलं की नाही चाळून घेऊया जरा व्यवस्थित स्वच्छ. आणि आता कसं मस्त स्वच्छ दिसतंय. थांब जरा, याला ढवळू दे जरा. आता खालून करपायला वेळ नाही लागत आहे इथे. हां, आणि त्याच्यातून मला असं वाटतं की जे लोक घरगुती बनवतात फराळ, घरगुती, हां फक्त घरगुती म्हणतोय मी, की 4 लोकांसाठी 10-12 किंवा 20-25 लोकांसाठी असा स्पेशल बनवून देतात काही लोक घरगुती. म्हणजे तू समजा ऑर्डर दिलीस ना की मला चिवडा पाहिजे, 1 किलो लाडू पाहिजे, हां म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये, हां मोस्टली तुपातलेच ना, साजूक तुपातलेच. पण आता मार्केटमध्ये गेलं तर मग डालड्यामधले मिळतात, तुपात साधं नाही तूप मिळत. आणि आपण अशा म्हणजे कुठल्या मार्टमध्ये गेलं तर मग ते तर बल्कमध्येच करून घेतात, कुठून करून घेतात काय माहिती असतं. पॅकिंग फक्त चांगलं असतं त्याच्यामध्ये, पण चव नसते. बाहेरचं आवडतच नाही पण मला. हां, अट्टहास असतो की घरीच करायचं. नाही, घरचं बेस्टच असतं ना. आपण आपल्या डोळ्याने, आपल्या नजरेसमोर आपण आपल्या डोळ्यासमोर हां मदत लागते. बरोबर, सगळ्या नवऱ्यांची मदत लागते. दिवाळी असू दे, गणपती असू दे, कुठला सण असू दे, नवऱ्याची मदत प्रत्येक बायकोला लागतेच ना. मग खायला मदत असते म्हणजे काय, खाणारच ना. आदमी जिंदा रहेगा तो खाएगा, नहीं तो क्या खाएगा. मग करायला पण लागतं ना, खायचं तर करायला लागतं. हां मग तरच खायला मिळतं. बरोबर.
आधी हाताला चटके असे पटापट पटापट पटापट. तवा हे निळा पण- हे ते पण- भात हे पण हे पण झालं तापलं बघ. हम्म. चला तर मग आपली आता चिवड्याची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. आणि खोबऱ्याचे काप करायला चिवड्यात घालण्यासाठी किती वेळ जातो आणि ते काम आज आम्ही किती झटक्यात करतोय ते बघा. हा हे काय हे याने किसलं ना की हे सुरीने आपण आतापर्यंत किसवत होतो तो खूप असं जाड वगैरे असे घाणेरडे काप निघायचे ना, पण हे ह्यानी किसल्यानंतर मस्त एकदम सगळं पातळ एक size आणि. एक साईज निघतंय, पातळ निघतंय, एकदम जबरदस्त होतं है ना. हम्म. हे बघ, तर अशा काय काय गोष्टी घरामध्ये असल्या पाहिजेत तर आपल्या. इथे छान मस्त पोहे भाजून झालेले. कुरकुरीत भाजलेत एकदम कुरकुरीत पद्धतशीर. हे बघ है ना. शेंगदाणे भाज एवढं. बस मला असं वाटतं की चिवडा जो आहे ना, चिवडा हा चिवडा माणसाच्या आयुष्याला रिप्रेझेंट करतो. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं काही आहे. तिखटपणा, आंबटपणा, गोडपणा, तुरटपणा, खारटपणा है ना. लाडूचं म्हणशील तर लाडू फक्त गोड, चकली म्हणाल तर त्याला एक स्पेसिफिक स्वतःची तिखट चव. पण चिवडा अशी गोष्ट आहे की खोबरं त्याच्यामध्ये पण आहे, शेंगदाणे पण आहे, साखर पण घालतो, सगळं काही आहे आणि म्हणून तो मिरची पण घालतो, सगळंच. माणसाच्या आयुष्याचं रिप्रेझेंट करतो. आणि आपण हा जो व्हिडिओ करतोय ना, आपला कुठलाच व्हिडिओ असा नसेल की काय तुम्हाला रेसिपी दाखवली किंवा आता आपल्या घरातल्या सगळ्याच्या सगळ्या गृहिणी असतात ना, ते एक्सपर्ट असतात, टू मच एक्सपर्ट असतात. म्हणजे त्यांना सगळं काही चांगल्या पद्धतीने येत असतं. म्हणून तर आपण असं जाडजूड दिसतो आहे की नाही, अंगावर जरा असं मांस दिसतं, गुटगुटीत दिसतो. म्हणजे प्रत्येक घरामध्ये या रेसिपी खूप चांगल्या पद्धतीने होतात. पण हां बस आता शेंगदाणे टाकले. पण आपला उद्देश असा आहे की जास्तीत जास्त करून जे आपलं आयुष्य आहे हे चांगल्या पद्धतीने, खमंग पद्धतीने, चिवड्यासारखं कसं होईल बाकीच्या गोष्टींपेक्षा, असा आपला उद्देश आहे. आणि मला खरंच बरोबर मजा येते, कारण थोडासा वेळ काढून बायकोची थोडीशी मदत करतो ना, त्याच्यामुळे जरा जास्त मजा येते. कधीतरी आम्ही ऑन स्क्रीन पण भांडतो. म्हणजे ही माझ्याशी थोडी जास्त भांडते, तिला नाही पटलं वगैरे किंवा मी भांडत नाही, मी स्पष्ट बोलते मला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या. म्हणजे इतकं डिप्लोमॅटिक त्याला आन्सर, हे भांडण म्हणतात. इतकं डिप्लोमॅटिक आन्सर फक्त बायका देऊ शकतात, बरोबर की नाही. मी भांडत नाही, मी फक्त स्पष्ट बोलते. ज्या आणि गोष्टी पटत नाहीत त्या स्पष्ट बोलते. सत्य कटू असतं माहिती की नाही, सत्य कटू असतं. आणि कडू बोललं की काय होणार, भांडण. तुम्हाला कटू का लागतं? हम्म? सत्य कटू का लागतं तुम्हाला? कारण सत्य बोलतो म्हणून. सत्य आहे ते कटू आहे, कटू आहे, मग कटू असलं किंवा भांडण होणार ना. म्हणजे समजून घे. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की भांडण होतं आणि भांडणाचं कारण आहे स्पष्ट वक्तेपणा. स्पष्ट वक्तेपणा, जेंट्स नाही, नवरे स्पष्ट हे भांडणाला वक्तेपणा. कारण असतं. म्हणजे कारण ते आधी चुकीचं वागतात आणि नंतर कबूलही करत नाही. ऍग्री आहे. हो, कोण ऍग्री करेल सांग तुझ्याशी? सगळे पुरुष. सगळे पुरुष ऍग्री करतील. म्हणजे करावंच लागेल. नवरे भांडतात, सगळे पुरुष भांडतात, पुरुष वाईट असतात, हे कोण ऍग्री करेल वाईट सांगा? असं कोणी. आम्ही म्हणलंच नाही ना, वाईट आम्ही म्हटलंच नाही. मग आम्हाला स्पष्ट बोललात फक्त. हा, हा? वाईट आम्ही म्हणतच नाही. मग काय म्हणताय सांगा, स्पष्ट काय बोलताय सांगा याच्या बाबतीत. नवरे चांगले असतात, नवरे चांगले असतात, पण ते घरात बायकोला मदत करत नाही, तिने सांगितलेलं ऐकत नाहीत. बाहेर एखादा कोणी बोलावलं, मित्राचा फोन आला की धावत सुटतील. पण घरातली एखादी गोष्ट आणायला जा म्हटलं तर आत्ता शनिवार रविवार देतो असं असतं. बरोबर मग ते खटकतं. हे सत्य आहे, हा, जे कटू आहे. आणि हे मग तेच वर्षानुवर्षे तुम्हाला खटकतं. वर्षानुवर्षे अनेक काळापासून हे चालत आलेलं सत्य, याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. कसला लास्ट डे पण आहे या? स्कूलच्या व्हेकेशनच्या आधीचा लास्ट डे. आज हम्म. आज दिवाळी वेकेशन चालू व्हायचा नाही. म्हणजे आज स्कूलचा शेवटचा दिवस आहे, दिवाळी व्हेकेशनच्या आधीचा. उद्यापासून बरं. दिवाळी व्हेकेशन सुरू. आज स्कूलचा लास्ट दिवस आहे, हम्म. कारण की उद्यापासून आमची दिवाळी सेलिब्रेशन चालू होणार आहे. सॉरी, दिवाळी वेकेशन चालू होणार आहे. वा 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 वा, जक्का आज जक्का, दिवाळी सेलिब्रेशन आहे. वा. म्हणून मग ट्रॅडिशनल वगैरे असं घालून बोलवले. हो का, म्हणून मग नखरे चालले. वा वा वा. निघत नाही रे. हातात पकड जरा. हे काढू काढू बघितलंस? प्लीज. नाही ईश्वरी, ते तुला सूट होत नाही, तुला जमत नाही. नाही, मी संध्याकाळी लगेच घालेन. पण कशासाठी हवंय तुला सगळ्या गोष्टी मी काढणार. दरवेळेला नवीन नवीन? काढते. तुला कानाला त्रास होतो. संध्याकाळी मी लगेच घालेन ते काढल्यावर. बोंबा बोंब करत. नाही करणार. ठीक आहे.
दुसऱ्या बाजूला बघा आपला चिवडा पिशवी बनवून कुठे रेडी आहे? झालाय. पिशवी धुवते का बघ. देखो मस्त बनलाय. इतका सारा बनवलाय आज आपण चिवडा, इतका सारा. नाही घेऊन जाऊ शकत तू, घेणार मी. अगं ऑलरेडी भरलाय ना तुझ्या डब्यात. नाही घेऊन तो जाऊ काढून शकत. ठेवा हे करा. आपल्याला माठचा आपण भरलाय. मग. हा आता आम्ही खाणार मस्त बसून. आणि उपमा कोण संपवणार? तू टिफिनला घेऊन जा. चला कशी तरी पार्किंगला जागा मिळाली आपल्याला. सकाळी चिवडा बनवायला घरी मदत केली आणि आता दुपारच्या वेळेमध्ये थोडंसं एक काम केलं, एक काम होतं. तर आता मी मज्जा करणार आहे कारण की माझी सुट्टी चालू झालेली आहे. मग मी गावाला जाणार, मस्ती करणार, दिवाळी साजरा करणार, फटाके फोडणार. आणि तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला असेल हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू. ईश्वरीने सांगितलं मस्त. ईश्वरी खूप गोड आणि एकदम गुणी मुलगी आहे आणि ती खूप मदत करते आईला कामामध्ये, घरच्या कामांमध्ये मदत करते आणि त्याच्यामुळे आम्ही तिचे खूप लाड करतो खरं तर. आणि तिला या दिवाळीच्या वॅकेशनमध्ये पाढे रिसाईड करायला, काय म्हणता तुम्ही, टेबल्स पाठ करायला तिला एक टास्क पण दिलेला आहे. सो बघूया कसं कसं काय काय अभ्यास पण करते की नाही, किंवा का नुसतीच मजा करते, नुसतीच फटाके फोडते, का नुसतंच हिंडते फिरते, ते पण बघूया. आणि बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. है ना. थँक्यू. बाय बाय.